मल्हारी मार्तंडाची उपासना करण्यासाठी सोमवती अमावस्या, चैत्र पौर्णिमा, श्रावणी पौर्णिमा, चंपाषष्ठी आणि महाशिवरात्र या दिवसांना खास महत्त्व आहे. तर आज आपण जाणून घेऊया चंपाषष्ठीबद्दल. श्री खंडोबा हा शंकराचा अवतार आहे. खंडोबा नवरात्राचा आज म्हणजेच चंपाषष्ठी दिवशी हा शेवटचा दिवस असतो. मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी म्हणजे चंपाषष्ठी होय. मल्हारी, मार्तंड, भैरव, खंडोबा, म्हाळसाकांत अशा विविध नावाने हा अवतार ओळखला जातो. खंडेरायाच्या नवरात्राच्या या 5 दिवसात उपवास करून तो चंपाषष्ठीला सोडतात. या 6ही दिवशी देवासमोर आपण देवीच्या नवरात्रात जसा अखंड दिवा तेवत ठेवतो तसंच तेला तुपाचा नंदादीप तेवत ठेवतात. चातुर्मासाचे 4 महिने वांगे खाणे सोडलेले असते ते चंपाषष्ठीला नैवेद्य दाखवून पुन्हा खायला सुरुवात करतात. राक्षसांचा संहार करण्यासाठी शंकरदेवाने खंडोबाचा अवतार घेतल्याची देखील मान्यता आहे. आपण आता चंपाषष्ठीची कथा ऐकूया. मणिमल्ल नावाच्या राक्षसाचा संहार करण्यासाठी शंकराने हा मल्हारी अवतार धारण केला. सह्याद्री पर्वताच्या रांगेतील जयाद्री नावाच्या डोंगरावर हा अवतार घेतला गेला. तोच पुढे जेजुरीगड या नावाने प्रचलित झाला. मणिमल्ली या राक्षसांबरोबर मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या दिवसापासून सलग 6 दिवस हे युद्ध चालले आणि षष्ठीला राक्षसांचा नायनाट करून विजय संपादन केला. तो दिवस म्हणजे चंपाषष्ठी होय. विजयी झाल्यावर देवांवर चाफ्याच्या फुलांचा वर्षाव झाला म्हणजे चाफवृष्टी झाली. यामुळे या दिवसाला चंपाषष्ठी असे नाव दिले गेले. युद्ध करताना जे आयुध वापरले ते म्हणजे खडक, त्याला खंडा असं म्हणतात, म्हणून ते धारण करणारा म्हणून खंडोबा हे नाव पडले. काही ठिकाणी असंही सांगितले जाते की खंडोबा नावाचे ऋषी होते. त्यांनी देवाला मणिमल्लीचा बंदोबस्त करायला सांगितला म्हणून खंडोबा हे नाव पडले. चंपाषष्ठीतील नैवेद्य देवाला काय दाखवायचा याबद्दल आपण जाणून घेऊया. चंपाषष्ठीला देवाला नैवेद्य म्हणून वांग्याचे भरीत, कांद्याची पात, बाजरीची भाकरी याचा नैवेद्य करतात. विदर्भ भागात भरीत आणि कणिक रोडगे याचा नैवेद्य असतो. नैवेद्यात कांदा फक्त चंपाषष्ठीच्याच दिवशी चालतो. महाराष्ट्रात काही भागात पुरणपोळीचाही नैवेद्य असतो. देवाला नैवेद्य अर्पण करण्यापूर्वी तळी भरतात. देवाला मिळालेल्या विजयाच्या आनंदाचे ते एक प्रतीक मानले जाते. एका ताम्हणात विड्याचे पान, सुपारी, पैसा, भंडारा आणि खोबरे ठेवून ते ताम्हण 3 वेळा वर डोक्यापर्यंत उचलून खाली ठेवतात आणि ते करताना सदानंदांचे येळकोट किंवा येळकोट येळकोट जय मल्हार असं मोठ्या आवाजात घोषणा देतात. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.